मिटक्या मारत आपण सगळे खाऊ असा हा चटकदार आणि थंडगार रेस्टॉरंटमध्ये मिळतो ना, अगदी तसा विनेगर मधला कांदा. मधुगंधास रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे. यासाठी आपण 15 ते 20 छोटे कांदे हे पील करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आता ह्याचे जे रूटचा भाग असतो ना, तो अशा प्रकारे सुरी वापरून गोलाकार करून काढून घ्यायचा. तो आपल्याला या विनेगर कांद्यामध्ये नकोय आणि ह्यांना पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ. पाण्यामध्ये धुतल्याने काय होईल, कांद्याच्या वरती ते थोडं पांढरं दूध सारखं येतं ना, ते पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचं आहे. म्हणजे कांद्याचा पंजंट असा जो एक स्मेल असतो तो निघून जाईल. साधारण 5 मिनिटं आपण हे कांदे पाण्यामध्ये डुबून स्वच्छ धुवून घेऊया. आता या कांद्याची जी शूटची बाजू आहे, म्हणजे जी वरनं जी कांद्याची पाती येत असते ती जी बाजू आहे कांद्याची, रूटची नाही, त्या बाजूने आपल्याला ह्याला 4 भागांमध्ये स्लिट करून घ्यायचं. तुम्ही हातातही करू शकता. हातात करताना सुरीच्या मागच्या बाजूने करा अशा प्रकारे, म्हणजे लागणार नाही आणि पटकन होईल. अख्खा कांदा स्लिट नाही करायचा, अर्ध्यापर्यंत करून स्लिट करायचा. बोर्डवर ठेवूनही अशा सिंपल पद्धतीने तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपले सगळे कांदे आपण स्लिट करून घेऊया. आता एका बाउल मध्ये अर्धा कप पाणी टाकूया. यावर 1 कप पांढरं विनेगर, याला सिरकाही म्हणतात. यावर 2 टेबलस्पून साखर. रेस्टॉरंट मध्ये आपण ऑर्डर करून खातो ना, अगदी तसा सिरक्याचा कांदा आहे हा. घरच्या घरी आपण हा बनवून कधीही वाटेल तेव्हा तोंडाची चव वाढवण्यासाठी आपल्या जेवणाबरोबर या उन्हाळ्यात नक्की खाऊ शकतो. 1 टेबलस्पून मीठ, एक मध्यम आकाराचं बीटरूट आपण बारीक चॉप करून घेतले ते टाकूया. आणि हे सगळं टाकून छान मिक्स करून घेऊया. साखर आणि मीठ हे आपल्याला या विनेगर आणि पाण्याच्या सोल्युशन मध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे, पूर्णपणे वितळून घ्यायचे. विनेगर मध्ये टाकल्याने कांद्याचे सगळे न्यूट्रिएंट्स लॉक होतात. हा डायजेशन साठी अत्यंत उपयुक्त आहे. जेवणाचा स्वाद तर वाढवतो, पण त्यासोबत बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. सगळं साखर आणि मीठ आपलं मेल्ट झालं की ह्यावर आपण 4 हिरव्या मिरच्या टाकूया. अख्ख्या हिरव्या मिरच्या आपण टाकल्या. 2 तमालपत्रे आणि 1/4 टीस्पून काळी मिरी. याने खूप छान मस्त चव येते. हे सगळं आता आपण पुन्हा एकदा स्टर करून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता यावर आपण जे चिरलेले कांदे आहेत छोटे छोटे, ते सगळे टाकून घेऊया. विनेगर मध्ये कांदा डिप करून असा पिकल करून वापरल्याने ह्याचे फायदे द्विगुणित होतात. किती सुंदर दिसतंय हे. सगळे कांदे ना आपले या सोल्युशनच्या खाली या विनेगर आणि पाण्यामध्ये डुबले पाहिजे आत. जर थोडे वरती राहत असतील तर पुन्हा आपण अर्धा कप विनेगर टाकूया आणि 1/4 कप पाणी टाकूया. आणि सगळे कांद्यांना व्यवस्थित ह्याच्यात डुबून घेऊया. व्यवस्थित डिप झाले पाहिजे ह्याच्यात. छानपैकी डिप झाले सगळे, तुम्ही बघू शकता. ह्याला कव्हर करून आता आपण एक रात्रभर फ्रीज मध्ये ठेवून देऊया. साधारण 12 तासानंतर हे खायला योग्य होतं, पण एक 24 तास झाल्यानंतर अजून जास्त टेस्टी लागतं. आता नेक्स्ट डे आपण चेक करूया. वा, मस्त सगळे आपले कांदे डुबले, त्याच्यात छान पिकल झालेले, सुंदर रंग या कांद्यांना चढलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याला मी तुम्हाला एक कट करून दाखवते. बघा कसा आतपर्यंत रंग गेलेला आहे. अजून 2-3 दिवसानंतर पूर्णपणे ह्याला सगळा तो रंग चढेल. आता ह्याला आपण एका एअरटाईट जार मध्ये सगळं ट्रान्सफर करूया. म्हणजे ह्याच्यात टाकून आपण ह्याला 10 दिवस साधारण फ्रीज मध्ये स्टोअर करू शकतो.
व्यवस्थित पहिले सगळे कांदे टाकून घ्यायचे। आणि हा कांदा खाल्ल्याचा विशेषतः हे आहे की हा कांदा खाल्ल्यावर कांदा खाल्लाय असं अजिबात वाटत नाही, कुठल्याही प्रकारचा तोंडाला वास येत नाही, पण कांदा खायची मजा तितकीच येते। छानपैकी ह्याच्यावर आता आपलं हे विनेगर आणि पाणी टाकून देऊया। आणि हे जर पाणी तुमचा कांदा संपल्यावरती उरलं ना तर हे पाणी फेकून नका देऊ, पुन्हा छोटे छोटे कांदे अशाच प्रकारे कापून तुम्ही ह्याच्यात टाकून स्टोअर करू शकता। साधारण 2दा ते 3दा हे पाणी तुम्ही वापरू शकता। आणि हे आता बनवलेले कांदे तुम्ही 10 ते 12 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून रोज खाऊ शकता। मस्त थंडगार चटकदार रेस्टॉरंट स्टाईल विनेगर मधला कांदा आता घरच्या घरी खा, मागवायची गरज नाही। आणि नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटली ते। अशाच रेसिपीजसाठी मधुगंधाज रेसिपीजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। ईट हेल्दी, स्टे ब्लेस्ड। थँक यू।